राज्यभरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बुलढाणा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यांमुळे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील 166 गावांमध्ये घरांचे आणि शेतीचं नुकसान झालंय। राज्य शासन थोडेफार संवेदनशील असेल तर तातडीनं नुकसानीचे सर्वे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केली। 2 दिवसापूर्वी राज्यभरामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाले। बुलढाणा जिल्ह्यातही 2 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीटही अनेक ठिकाणी झाली आणि त्यामुळे जवळपास जिल्हाभरातील 166 गावांमध्ये घराचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ज्या सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू निवडून आल्यानंतर, त्याच सरकारचे प्रतिनिधी आता हात वर करतायत आणि सांगतायत की कर्जमाफी केली जाणार नाही। आधीच मोठ्या सुलतानी संकटामध्ये शेतकरी सापडलेला असताना, शेतीमालाला भाव नसताना आता पुन्हा हे एक आसमानी संकटात शेतकरी बांधव सापडलेला आहे। मोठ्या प्रमाणात हाताशी आलेली पिकं ही गमवावी लागली आहेत। राज्य शासन खरोखर थोडंफार जरी संवेदनशील असेल तर तातडीने या सगळ्या नुकसानीचे सर्वे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत ही झाली पाहिजे।